नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 साठी कपाशीच्या काही टॉप व्हरायटी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. अशा व्हरायटी ज्या उच्च उत्पादनक्षम, कीड रोग सहनशील आणि टपोरी पाच पाकळी बोंड असून शेतकरी मित्रांनो वेचणीसाठी अतिशय सोप्या अशा व्हरायटी आहेत. शिवाय या व्हरायटी मध्यम कालावधीच्या असल्यामुळे 150 ते 160 दिवसामध्ये निघतात. त्यामुळे ऑक्टोबर नंतर तुम्हाला हिवाळी पिकासाठी शेत तिथं खाली होणार आहे. तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कापूस लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कपाशीच्या टॉप व्हरायटी, ज्यामध्ये 140 ते 150 दिवसामध्ये कोणत्या व्हरायटी येतात आणि तुमच्या जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही या व्हरायटीची तिथे लागवडीसाठी जी इतर निवड करू शकता. तर यामध्ये पहिली जी व्हरायटी येते शेतकरी मित्रांनो, ती येते श्रीराम बायोसीडची GH019. 140 ते 150 दिवस या व्हरायटीचा कालावधी असून मध्यम कालावधीची ही व्हरायटी आहे. टपोरी पाच पाकळी बोंड असून वेचणीसाठी अतिशय सोपी अशी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. एका बोंडाचं सरासरी वजन 029 मध्ये 5 ते 5.5 ग्रॅम पर्यंत आपल्याला मिळतं. उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोग सहनशील अशी व्हरायटी आहे. आता 029 ची लागवड करायची झाल्यास मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही या व्हरायटीची जी लागवड करू शकता. आता 029 ही पसरट स्वरूपामध्ये वाढणारी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. त्यामुळे लागवडीचं जे अंतर आहे तर हे तिथं मोठं ठेवा, म्हणजे 5x1 किंवा 5x1.5 अशा अंतरामध्ये तुम्ही 029 या व्हरायटीची लागवड करू शकता. मी स्वतः 029 लागवड केलेली आहे आणि चांगलं उत्पादन मला या व्हरायटीतून ते मिळालेलं आहे. चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर दुसरी जी व्हरायटी आहे तर ती आहे वेदा सीडची वसंत. 145 ते 150 दिवस या व्हरायटीचा कालावधी असून ही पण मध्यम कालावधीची व्हरायटी आहे. टपोरी बोंड असून वेचणीसाठी अतिशय सोपी अशी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. बसंत मध्ये बोंडाचं सरासरी वजन जर आपण बघितलं तर 5.5 ते 6 ग्रॅम पर्यंत मिळतं, कारण खूप वजनदार बोंड असतात या व्हरायटीचे. आणि ही पण उच्च उत्पादन क्षम आणि कीड रोग सहनशील अशी व्हरायटी आहे. बसंतची जर लागवड करायची झाल्यास हलक्या मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही याची लागवड जी तर ती करू शकता शेतकरी मित्रांनो. लागवडीचं अंतर बसंतसाठी 4x1 किंवा 4x1.5 जरी ठेवलं तरी त्या ठिकाणी चालतं. त्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती आहे आदित्य सीडची मोक्ष. 155 ते 160 दिवस या व्हरायटीचा कालावधी असून मध्यम कालावधीमध्ये येणारी ही व्हरायटी आहे. मोक्ष मध्ये टपोरी पाच पाकळी बोंड येतात आणि वेचणीसाठी ही पण व्हरायटी अतिशय सोपी आहे. शिवाय कीड रोग सहनशील आणि उच्च उत्पादन क्षम व्हरायटी असून शेतकरी मित्रांनो एका बोंडाचं सरासरी वजन मोक्ष मध्ये 4.5 ते 5 ग्रॅम पर्यंत आपल्याला या व्हरायटीचं मिळतं. आता मोक्ष लागवड करायची झाल्यास तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये या व्हरायटीची लागवड करू शकता, 4x1 किंवा 4x1.5 अशा अंतरामध्ये. त्यानंतर शेवटची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो ती आहे महिको सीडची जंगी. 150 ते 155 दिवस या व्हरायटीचा कालावधी असून ही पण मध्यम कालावधीमध्ये येणारी ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. टपोरी बोंड मोक्ष जंगीमध्ये पण येतात आणि वेचणीसाठी ही पण व्हरायटी सोपी आहे. शिवाय रोगप्रतिकार शक्ती हिची पण बेस्ट आहे आणि उच्च उत्पादन क्षम अशी व्हरायटी आहे, म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव या व्हरायटीमध्ये सुद्धा कमी होतो. जंगीची लागवड करायची झाल्यास मध्यम ते भारी जमिनीमध्ये 5x1 किंवा 5x1.5 अशा अंतरामध्ये तुम्ही लागवड जी तर ती करू शकता. तर मी ज्या काही व्हरायटी तुम्हाला सांगितलं शेतकरी मित्रांनो याच्यापैकी कोणत्याही व्हरायटी तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकता. शिवाय तुमच्या माहितीस्तव इतरही काही चांगल्या व्हरायटी आहे असेल, तुम्ही त्या व्हरायटी मागच्या वर्षी लागवड केल्या असेल आणि त्यांचा चांगला रिझल्ट तुम्हाला आला असेल, अशा व्हरायटी सुद्धा तुम्ही लागवड ज्या आहेत तर त्या करू शकता. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा.